नागपूर शहरातून एक धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित देह व्यापार रॅकेटवर सामाजिक सुरक्षा विभागाने मोठी कारवाई केली असून 2 पीडित मुलींची सुटका करण्यात आली आहे. नागपूर शहरातील राणा प्रताप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मॅजिक क्रिश स्पा अँड सलूनवर सामाजिक सुरक्षा विभागाने धडक कारवाई केली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार या स्पा सेंटरमध्ये स्पा आणि मसाजच्या नावाखाली अनैतिक प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाने 2 पंच आणि बोगस पंटरच्या मदतीने नियोजनबद्ध रेड कारवाई केली. या कारवाई दरम्यान स्पा सेंटरचा संचालक सोमेश राजेश मंडले हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना कमी वेळात जास्त पैसे कमवण्याचे आमिष दाखवत ग्राहक पुरवून देह व्यापार करण्यास भाग पाडत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. छाप्यादरम्यान पोलिसांनी 2 पीडित मुलींची सुटका केली असून त्यांना आवश्यक संरक्षण आणि मदत उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांसह अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा 1956 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवसायांवर पोलिसांची करडी नजर असल्याचा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे. नागपूरमध्ये स्पा सेंटरच्या आड सुरू असलेल्या कथित अनैतिक व्यवसायावर सामाजिक सुरक्षा विभागाने मोठी कारवाई करत 2 पीडित मुलींची सुटका केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास राणा प्रताप नगर पोलीस करत आहेत.